सगळ्यांचं मनी अफेअर्स मध्ये खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत की आयपीओ म्हणजे नेमकं काय, कंपनीला आयपीओ आणण्याची गरज नेमकी का लागते आणि आपण आयपीओ ला कशा पद्धतीने अप्लाय करू शकतो, हे सगळं पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर चला तर मग सुरुवात करूया। आयपीओ म्हणजे नेमकं काय? आयपीओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच प्राथमिक समभाग विक्री। कंपनी एक असा हिस्सा घेऊन येते मार्केटमध्ये, शेअर मार्केटमध्ये स्पेशली, की जो हिस्सा ती पब्लिकला विकू इच्छिते आणि त्याच्या बदल्यात काही पैसा जनरेट करू शकते, ज्या पैशावर ती आपली ग्रोथ करू शकते। बरं, यासाठी आपल्याला समजून घ्यायला हवं की कंपनीला आयपीओ आणण्याची नेमकी गरज का भासते। तर कंपनीकडे वेगवेगळे रिझन्स असतात। जेव्हा एखादा व्यक्ती कंपनी जेव्हा सुरुवात करतो किंवा काही आपण ग्रुप ऑफ पीपल म्हणू शकतो की एक समूह कंपनी सुरुवात करतो, तेव्हा त्यांच्याकडे कॅपिटल फार लिमिटेड असतं। त्यांची स्वतःचीच सेव्हिंग असू शकते किंवा त्यांनी कुठून तरी कर्ज घेतलेलं असू शकतं, एवढ्यापर्यंत त्यांचं कॅपिटल लिमिटेड असतं। जेव्हा कंपनी हळूहळू ग्रो करू लागते तेव्हा त्यांना फंडची गरज पडते, कारण त्यांना कंपनी खूप थोडी एक्सपांड करायची असते। अशा वेळेला वेगवेगळ्या इन्व्हेस्टरकडे ती लोक जातात आणि आपण एक पैसा जनरेट करू असं त्यांना वाटायला लागतं। कंपन्यांकडे गेल्यानंतर, इन्व्हेस्टरकडे गेल्यानंतर ते थोडा पैसा जनरेट करतात, पुन्हा एक्सपांड करतात, पुन्हा अजून जास्त मोठ्या इन्स्टिट्यूशनकडे जातात, पुन्हा एक्सपांड करतात। पण जेव्हा त्यांना खूप मोठ्या लेवलला कंपनी घेऊन जायची असते तेव्हा त्यांना एक मोठी रक्कम गरजेची असते आणि हीच रक्कम कुठेतरी मार्केटमध्ये गेल्यावर मिळेल किंवा या रकमेची आपल्याला जी गरज आहे ती शेअर मार्केटमधून फुलफिल होईल असं वाटायला लागतं। तेव्हा एखादी कंपनी ही शेअर मार्केटमध्ये आपला आयपीओ घेऊन येते, म्हणजेच आपला इनिशियल पब्लिक ऑफरिंग प्राथमिक समभागांची विक्री घेऊन येते, ज्याच्या बदल्यात ती लोक एक पैसा जनरेट करू शकतील। आता हा पैसा कसा असतो, तो हा पैसा दोन पद्धतीचा असतो, ज्याला आपण फ्रेश इश्यू म्हणतो किंवा राईट इश्यू म्हणतो। फ्रेश इश्यू हा असा असतो की साधारण की कंपनीचं एक बाजारी मूल्य ठरलेलं असतं। आता जे फाउंडर आहेत त्यांनी भलेही 2-3 लाख रुपये इन्व्हेस्ट करून कंपनी उभी केलेली असते, परंतु ती आता बाजारामध्ये ज्या लेवलला उभी आहे ती बाजारी मूल्य त्याचं खूप जास्त असतं। हे बाजारी मूल्य लक्षात घेता ते त्याचे शेअर मध्ये डिवाइड करतात आणि जे शेअर फ्रेश, जो एक्स्ट्राचा भाग आहे तो कंपनी इतरांना विकू इच्छिते, म्हणजे जे फ्रेशली असतात, जे पहिल्यांदाच इश्यू झालेले असतात त्याला फ्रेश इश्यू म्हणतात। दुसरं असतं ते असतं राईट इश्यू। राईट इश्यू म्हणजे जे प्रमोटर्स असतात किंवा जे फाउंडर्स असतात असं आपण म्हणूयात, ते फाउंडर स्वतःकडचा हिस्सा एक बाजारामध्ये विकतात। म्हणजे जसं की आपण असं गृहीत धरूयात की 4 प्रमोटर्स आहेत आणि 4 प्रमोटर्सकडे साधारण 20-20-20% हिस्सा आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आता जी बाजारी मूल्य ठरवलेलं आहे त्याच्यानुसार तो 20% आहे, म्हणजे 20% हा त्यांचा फ्रेश इश्यू झाला आणि 20% जी चौघांकडे मिळून रक्कम आहे ती आहे 80%। तर या चौघांनी मिळून ठरवलं की आपल्यातले जे 2-2% आहेत ते सुद्धा आपण मार्केटमध्ये लावूयात आणि त्याच्या बदल्यात जो पैसा येतो तो प्रवर्तकांना मिळतो, जे प्रमोटर्स असतात। त्याच्या बदल्यात कंपनीला पैसा मिळत नाही, त्याच्या बदल्यात प्रमोटर्सला पैसा मिळतो, कारण एक्झिस्टिंग शेअर्स असतात ते ती लोक विकत असतात। कंपनीला तोच पैसा मिळतो जो फ्रेश इश्यूच्या माध्यमातून मिळत असतो, राईट इश्यूच्या माध्यमातून कंपनीला पैसा मिळत नाही। मग अशा वेळेला कंपनी आयपीओ घेऊन येते। मग आयपीओ घेऊन येण्याचे कारण विविध असू शकतात, जसं की कंपनीला एक्सपांड व्हायचं असेल किंवा एखादी कंपनी असेल जिला आपली नवीन ब्रांच खोलायची असेल, एखादी कंपनी असेल ज्यांना आपले स्वतःची डिलिव्हरी सिस्टम उभी करायची असेल, त्याला एखादी जास्त प्रमाणात पैसा लागू शकतो। अशा विविध कारणांसाठी कंपनी पैसा उभा करू शकते आणि त्याच्यासाठी आयपीओ आणू शकतो। आयपीओ आणण्याचं कारण हेही असू शकतं की एखाद्या कंपनीवर कर्ज आहे आणि तो कर्ज नील करण्यासाठी आयपीओ आणला जाऊ शकतो। बरं, आयपीओ आणून कर्ज नील करणं ही एक बॅड आयडिया आहे, मग अशा कंपन्यांमध्ये पैसा लावा का असं जर म्हणणं असेल तर त्या केसमध्ये त्यांची फायनान्शियल हेल्थ ही पाहण्याची गरजेची आहे। समजा ती कंपनी प्रॉफिटेबल आहे परंतु तो प्रॉफिट कुठंतरी जे कंपनीवर कर्ज आहे ते कर्जच फुलफिल करताना जात असेल तर म्हणून सुद्धा एक ते बॅरियर कंपनीच्या सक्सेस मधलं ठरत असेल, म्हणून सुद्धा कंपनी असा विचार करू शकते की आपण मार्केटमधून एक पैसा जनरेट करून ते डेट नील करूया आणि ते डेट नील झाल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने ग्रो करता येईल
असाही हेतू असू शकतो. त्यामुळे कंपनीची फायनान्शियल हेल्थ पाहिल्याशिवाय, कंपनीचा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट, बाकीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्याशिवाय आपण असं म्हणू शकत नाही की कंपनी डेट क्लिअर करण्यासाठी आयपीओ बाजारात आणते म्हणजे चुकीची गोष्ट आहे. तर अशा विविध रिझनसाठी कंपनी आयपीओ आणू शकते. आयपीओ आणण्यासाठी कंपनी एखाद्या बँकिंगची मदत घेते की ज्याच्यासाठी प्राइसिंग ठरवणं, बाजारी मूल्य ठरवणं किंवा प्राइस बँड ठरवणं. दोन प्रकारच्या प्राइस असतात. एक फिक्स प्राइस असते ज्या प्राइसला कंपनी ठरवते की आमचा शेअर जो आहे तो 500 रुपयालाच विकला जाणार, 500च्या अलीकडे किंवा पलीकडे आम्ही विकणार नाही, अशा पद्धतीने एक प्राइस ठरवली जाते. आणि दुसरं असतं ते प्राइस बँड. आणि प्राइस बँड हा प्रकार जास्त पॉप्युलर आहे, ज्याच्यामध्ये असं ठरवलं जातं की 495 ते 500 रुपयाच्या दरम्यानमध्ये आम्ही आमचं शेअर विकणार आहे. आणि समोरच्यानी जी बोली लावायची त्याच दरम्यान लावायची. पण मोस्टली असं होतं की एक कट ऑफ प्राइस लावली जाते. कट ऑफ प्राइस म्हणजे 495 आणि 500 याच्यामध्ये विचेवर इज हायर असते ती प्राइस लोक लावतात आणि त्याच्यावरती एक बीड लावलं जातं. आणि याच प्राइसला एक बीड असं किंवा याच प्राइसला आयपीओ मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. जरीही फिक्स प्राइसला जरी तेच होत असलं आणि प्राइस बँडला जरी तेच होत असलं तरी प्राइस बँडला तुलनेनं रिस्पॉन्स चांगला असतो. त्याच्यामुळे बऱ्याच कंपन्या हा प्राइस बँड आणतात. प्राइस बँड आणतात ज्याच्यामध्ये तुम्हाला एक रक्कम दिली जाते, तुम्हाला चूज करायचं असतं की 495 ते 500च्या दरम्यान तर कोणत्या अमाऊंटला तुम्हाला आयपीओ लावायचा आहे. अशाही होऊ शकतं की समजा प्राइस कंपनीला एक रिस्पॉन्स तेवढा मिळालेलाच नाही हवा तेवढा, कारण काही आयपीओ असेही झालेले आहेत की जे अनसबस्क्राईब म्हणण्यापेक्षा अंडर सबस्क्राईब झालेले आहेत. तर ते अंडर सबस्क्राईब जे झालेले आहेत ते आयपीओला मग तो अलॉट करताना मग एखाद्याने बीड जरी अलीकडचं लावला असेल तरीही त्याला अलॉट करावा लागतो, कारण अंडर सबस्क्राईब झालाय. कंपनीला जेवढी व्हॅल्यू एक्सपेक्टेड होती तेवढी व्हॅल्यू मिळाली नाही. ओव्हर सबस्क्राईब ज्या केसमध्ये होतो त्या केसमध्ये एक लॉटरी सिस्टम किंवा अलॉटमेंट सिस्टम असते, त्याच्या पद्धतीने एक प्रत्येकाला अलॉटमेंट केली जाते. आणि अलॉटमेंट ही जो प्राइस बँड ठरलेला असतो, जो कट ऑफ प्राइस असतो त्याच प्राइसला होते, त्याच्यावर जास्त हे करू शकत नाही. बरं, आयपीओचं क्रेज एवढं का आहे तर आयपीओ हे मोस्टली जर बारकाईने पाहिलं तर तेजीच्या काळात जास्त येतात. जसं की आपण 2020 मध्ये पाहिलं, 2020च्या एंडला जर पाहिलं तर मार्केटनी रिकव्हरी खूप जास्त केली होती. कोरोना काळामध्ये खूप जास्त मार्केट पडलं होतं. ते क्रॅश झालेलं मार्केट रिकव्हर होत असताना सगळ्या कंपन्यांचे जे आयपीओ होते, बहुतांश कंपन्यांचे आयपीओ होते, ते बहुतांश कंपन्यांनी त्या दरम्यानमध्ये आयपीओ लॉन्च केले, कारण लोकांचा एक चांगला प्रतिसाद मिळावा आणि चांगला एक प्रीमियम रुपयांवरती आपला शेअर लिस्ट व्हावा असं प्रत्येक कंपन्यांना वाटत असतं. आणि त्याचमुळे तेजीच्या काळामध्ये सर्वात जास्त आयपीओ हे लिस्ट होतात. बरं, हा आयपीओचा पैसा म्हणजे आयपीओ म्हणजे नेमकं काय आणि शेअर मार्केटमध्ये आपण घेतलेल्या शेअर ह्याच्यामध्ये नेमका काय फरक असतो. तर त्याच्यामध्ये हा मुख्य फरक असतो, जेव्हा तुम्ही आयपीओ घेता आणि आयपीओ तुम्हाला अलॉट सुद्धा होतो त्या केसमध्ये तुम्ही डायरेक्ट कंपनीकडून शेअर घेतलेला असतो. आणि जेव्हा तुम्ही शेअर मार्केटमधून एखादा शेअर घेता, जसं की एलआयसीचा नुकताच आयपीओ लॉन्च झाला, जसा शेअर लिस्ट झाला, आता तो डिस्काउंटेड रेटला चालू आहे, तर तो तुम्ही आता जर विकत घेतला तर तो तुम्ही सेकंडरी मार्केटमधून विकत घेतला आहे. म्हणजेच तुम्ही एखाद्या दुसऱ्या व्यक्तीकडून विकत घेतलेला आहे, ना की थेट कंपनीकडून. कंपनी ही एखाद्या आयपीओच्या वेळेलाच करते किंवा एफपीओ म्हणजे फर्दर पब्लिक ऑफरिंग म्हणू शकतो आपण ज्याला, की कंपनी ऑलरेडी शेअर मार्केटमध्ये रजिस्टर्ड झालेली आहे, पण तरी पण कंपनीला वाटतं की आपल्याला अजून पैशांची गरज आहे, आपण अजून एक समभाग किंवा आपल्या जी इक्विटी आहे ती बाजारात विकूयात आणि त्याच्या बदल्यात पैसे जनरेट करूया. अशाच वेळेला कंपनीला पैसा मिळतो. अन्यथा तुम्ही जे शेअर मार्केटमध्ये एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करता, मोठ्या कंपनीमध्ये किंवा त्याच्यातून रक्कम काढून घेता, तेव्हा तुमचा कंपनीशी व्यवहार होत नाही, तर तुमचं सेकंडरी पर्सन म्हणून होतो.
पण सेकंडरी पर्सन म्हणून जरी तुमचा तिथे व्यवहार होत असेल तरीही तुम्हाला सगळे राईट्स मिळतात जे एखाद्या मालकाचे असतात, की जसं की डिव्हिडंड मिळणं किंवा बोनस शेअर मिळणं, हे सगळे राईट्स तुम्हाला असतात. फक्त हा व्यवहार सेकंडरी मार्केट मध्ये होतो इतकंच. आयपीओच्या वेळेला आपल्याला थेट कंपनीकडून शेअर मिळतो आणि जेव्हा आपण शेअर मार्केटमध्ये ट्रेड करतो तेव्हा आपल्याला सेकंडरी मार्केटमध्ये म्हणजेच आपल्याला एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या इन्स्टिट्यूटकडून तो शेअर मिळालेला असतो. तर हे झालं आयपीओचं, की आयपीओ म्हणजे नेमकं काय आणि आयपीओ ला कशा पद्धतीने रिस्पॉन्स मिळतो. तर आपण आयपीओ ला कसं पद्धतीने अप्लाय करायचं हे पण पाहूया. मी एक याच्यावरती डिटेल प्रॅक्टिकल व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे, त्याची लिंक आय बटनवर देते. त्याचबरोबर आपण समजून घ्या आयपीओ ला अप्लाय कशा पद्धतीने करू शकतो. तर आयपीओ जेव्हा येतो तेव्हा साधारण 3 ते 5 दिवसांसाठी तो ओपन असतो आणि त्या दरम्यानमध्ये आपल्याला अप्लाय करता येऊ शकतो. साधारण 10 ते 5 ही वेळ असते ज्या दरम्यान आपण आयपीओ ला अप्लाय करू शकतो. त्यासाठी आपल्याला लागतं एक डीमॅट अकाउंट. तुमच्याकडे डीमॅट अकाउंट नसेल तर मी एक खाली कमेंट बॉक्समध्ये लिंक देते, त्याच्या थ्रू जाऊन तुम्ही डीमॅट अकाउंट तुमचं ओपन करू शकता. तिथे जाऊन ओपन केल्यानंतरला तुम्हाला साधारण तुमचं झिरोचं जर असेल अकाउंट तर तुम्ही कन्सोलमध्ये गेल्यावर तिथे तुम्हाला आयपीओचा ऑप्शन मिळतो. तिथे तुम्हाला सध्या जे ओपन असलेले आयपीओ आहे त्या आयपीओचे नाव दिसतात, त्याचे प्राइस बँड दिसतो आणि त्यांची तुम्हाला एंड डेट वगैरे असे डिटेल्स दिसतात. तिथे जाऊन तुम्ही अप्लाय म्हणाल्यानंतरला कट ऑफ प्राइस तुम्हाला दाखवतं की किती अमाऊंट तुम्हाला एका लॉटसाठी लागणार आहे. बरं, हा लॉट जो असतो तो कंपनीने डिसाईड केलेला असतो, कारण कंपनी जेव्हा शेअर बाजारात घेऊन येते तेव्हा ती एक एक 2-2 शेअर विकत नाही, तर ती एका लॉटमध्ये विकते. म्हणजे जसं की 50 रुपयांचा जर 50 शेअरचा जर एक लॉट असेल तर तुम्हाला घेताना आयपीओला अप्लाय करताना 50 शेअरला त्याच किंवा त्या पटीनं अप्लाय करावं लागतं. म्हणजे 50, 100, 150 अशा पटीनं तुम्हाला अप्लाय करावं लागतं. सो तुम्ही 50 शेअरला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट लागू शकते हे तिथं येतं. तिथे अप्लायवर क्लिक केल्यानंतर तुम्ही युपीआय वरनं जर पेमेंट करणार असेल तर तुम्हाला युपीआयला एक लिंक जनरेट होते आणि लिंक जनरेट केल्यानंतर तुम्ही ऍक्सेप्ट केल्यानंतरला तुमची सगळी प्रोसिजर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंटला ती अमाऊंट फ्रीज होते. म्हणजे तिथेच ती ब्लॉक होते, ती कट होत नाही. ज्या क्षणी तुम्हाला आयपीओ अलॉट होतो त्या क्षणी ती अमाऊंट तुमच्या अकाउंटवरून कट होते आणि तुमच्या डीमॅट अकाउंटला त्याच्या बदल्यात जे शेअर कंपनीचे असतात ते दिसायला लागतात. एवढी ही सोपी प्रोसेस आहे की तुम्ही आयपीओला अप्लाय केलात आणि आयपीओला अप्लाय केल्यानंतरला तुम्हाला ते डीमॅटला शेअर दिसायला लागले अलॉटमेंटच्या नंतर. आणि अलॉटमेंटच्या नंतरला तुमच्यावर असतं ते की तुम्हाला जर तिथे प्रॉफिट दिसत असेल तर तुम्ही बुक करू शकता किंवा लॉस तुम्हाला तेवढा घ्यायचा नसेल तरी बुक करू शकता. तुमचा जो काही व्ह्यू असेल की शॉर्ट टर्म आहे, लॉंग टर्म आहे, तो तुम्ही अप्लाय करू शकता त्या बदल्यात. तो त्याच्यावर कोणतंही बंधन नसतं. सो ही आहे पूर्ण आयपीओची माहिती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे सांगायला विसरू नका. त्याचबरोबर शेअर मार्केटमधल्या कुठल्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडते हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.